नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा आलेलं 20 जून 2024 रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। सहाय्यक कक्ष अधिकारी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा 2023 चा निकाल सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार जाहीर करण्यात येत आहे। परिशिष्ट प्रथम संधी, परिशिष्ट ब द्वितीय संधी आणि परिशिष्ट क तृतीय संधी असणारे उमेदवारांचा निकाल जो आहे तर तो देण्यात आलेला आहे। सदर परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने ज्या उमेदवारास उत्तरपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांची फेर मोजणी करायची आहे त्यांनी या पत्रकासोबत जोडलेले परिशिष्ट ड नुसार फेरमोजणीचा अर्ज त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फत 5 जुलै 2024 पर्यंत सामान्य प्रशासन विभाग कडे सादर करायचा आहे। त्याच्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे। तसेच तुम्हाला संकेत क्रमांक, दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आलेलं आहे। तर MPSC आयोगाकडून तुम्ही बघू शकता इथं सचिव MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे। तर ज्यांचे यादीत नाव आहे तर त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे आहे। तर परिशिष्ट अ मध्ये ज्या नावांची म्हणजे या नावाचा समावेश आहे ते उमेदवार आहेत। विभागाचं नाव आहे, आसन क्रमांक आहे, उमेदवाराचं नाव आहे, पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4 असं पेपर आहेत। सर्व पेपरला अनुपस्थित त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। तर व्यवस्थित तुम्ही बघून घेऊ शकता। हे होतं सहाय्यक कक्ष अधिकारी याच्या संदर्भातलं आलेलं 20 जून 2024 रोजीचे संपूर्ण अपडेट आहे। हे संपूर्ण अपडेटेड PDF तुम्हाला पाहायचं असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, तिथून तुम्ही बघू शकता। तर याच्या संदर्भातली दुसरी कुठली माहिती हवी असेल तेही कमेंटमध्ये विचारू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगू शकता व अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवू शकता। तर अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। हे संपूर्ण PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, तिथून बघून घ्या। धन्यवाद।